नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू. स्वामीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज मी तुम्हाला अतिशय सुंदर माहिती सांगणार आहे. तर त्या 3 गोष्टी आहेत, तर त्या संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिली गोष्ट अशी आहे ती म्हणजे नामस्मरणात आपण जे काही नामस्मरण करतो, कोणत्याही देवतांचं नामस्मरण करतो, तर त्या नामस्मरणामध्ये सत्संगती असते. त्याच्यासोबतच दुसरं आहे ते म्हणजे प्रपंचातल्या कर्तव्याची आपल्याला आवड असावी आणि तिसरं आहे आयुष्याचे सार. तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, कोणीही मध्ये स्किप करू नका. तुम्ही नवीन असाल, फर्स्ट टाईम आता आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की एक सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आपला व्हिडिओ थोडा तरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर आता मी व्हिडिओला सुरुवात करते. तर आता आपण सर्वप्रथम जाणून घेऊया प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी. आता हे सांगते तुम्हाला बघा, बालपणाची सरळ वृत्ती नाहीशी व्हायला 2 कारणे असतात. एक पैसा आणि दुसरी असते विद्या. दोन्हीपासून मी कोणीतरी श्रेष्ठ आहे अशी वृत्ती उत्पन्न होते आणि ती घातक असते. मी कोणीतरी आहे यापेक्षा मी कोणाचं तरी आहे असे वाटणे हिताचे आहे. जगातले अत्याचार, अनिती, असमाधान, अधर्म या सर्वांचे कारण हेच की मनुष्य जास्त लोभी झाला आहे. देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो, पण कसं असतं, ज्याची परीक्षा पाहायची त्याला भगवंत जास्त पैसे देतो. प्रपंचात जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाशिवाय चालू शकत नाही. जसा आपला भाव त्याप्रमाणे देवाची प्राप्ती होते. आणि प्रल्हादालाही खांबातही देवाची प्राप्ती झाली. नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेवू घातले. आपल्याला प्रपंचाची आवड असू नये, पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी. देहाने ते कर्तव्य करावे आणि मनाने मात्र श्री स्वामी समर्थ मंत्राचे अनुष्ठान ठेवावे. भगवंताच्या समक्ष आपल्याला करायला लज्जा वाटणार नाही अशीच कृती आपण करावी. आणि ज्यांना व्याप आहे ते लोक रडतात आणि ज्यांना व्याप नाही तेही लोक रडतात. पैसा मिळवणे कठीण, मिळाला तरी तो कायम राहील याची शाश्वती नाही. प्रपंचातल्या सर्व वस्तू नाशवंत आणि दुःखरूप आहेत. म्हणूनच प्रपंच असत्य आहे हा अनुभव प्रपंच देतो. त्या अनुभवाने प्रपंचात जो आसक्त होत नाही तो सुखी, अनुभव विसरून जो आसक्त होतो तो दुःखी. सुख हे समजुतीमध्ये आहे आणि श्री स्वामींचे होणे हीच समजूत तेवढी खरी आहे. आणि ज्याला हे कळलं तो खरंच भाग्यवंत. आणि नामस्मरणामध्ये खरंच सत्संगती असते. श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचा अखंड जप, नामस्मरण करण्याचा संकल्प करा. नामस्मरणाचा उच्चार कंठी ठेवा, म्हणजे विषयाचा घाला होणार नाही. आता कली मातच चालला आहे, त्याचा घाला चुकवायचा असेल तर नामस्मरणावर विश्वास ठेवा. कोणीही काही सांगितले तरी नामस्मरण सोडू नका. जसे की पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही, तसे नामस्मरण करणाऱ्याचे काळ काही करू शकत नाही. आणि भगवंत हा आपल्या आतमध्ये प्रकट व्हायचा असल्यामुळे नामस्मरणाच्या योगाने तो हळूहळू प्रकट होत जाणे हेच खरे हिताचे आणि कायमचे असते. डोक्यावर हात ठेवून चमत्कार होणे, काहीतरी तेज दिसणे, दृष्टांत होणे इत्यादी गोष्टी तात्पुरते असतात. पण प्रपंचाच्या गर्दीमध्ये भगवंताचे स्मरण ठेवण्यासाठी आपण आपल्या केंद्रात उत्सव साजरे करतो. खरे तर प्रपंचात कितीतरी पाश आहेत. पैसा, लौकिक, संतती, मित्र, आप्त वगैरे सर्व पाशच आहेत. अशा अनेक पाशांमध्ये नामस्मरण आवडीने करणे कठीण आहे. त्यामध्ये टिकणारा मनुष्य चांगला भक्कम असला पाहिजे. श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या मागे स्वामी महाराजांचे अस्तित्व आहे. म्हणूनच तर नामस्मरणामध्ये सत्संगतीही आहे. त्यामुळे आपल्याला संसार करून हा परमार्थ करायचा असतो. तर अशी ही नामस्मरणाची थोडीशी माहिती होती. आता मी तुम्हाला आयुष्याचे सार सांगते. तर बघा, या जगात आपले स्वतःचे असे काही नाही. जे काही आपल्याजवळ आहे ती आपली तात्पुरती ठेव आहे. पुत्र ही सुनेची ठेव आहे, कन्या ही जावयाची ठेव आहे. आणि तसंच जीवन हे मृत्यूची ठेव आहे आणि शरीर हे स्मशानाची ठेव आहे. एक दिवस प्रत्येकालाच दिसेल की तुमचा मुलगा सुनेचा होईल, मुलीला जावई घेऊन जाईल, जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर स्मशानातल्या राखेत मिसळेल. जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो, कारण काळ जे शिकवतो ते कोणीच शिकवत नाही. तेव्हा ठेव ही ठेव म्हणूनच सांभाळा, तिच्यावर मालकी हक्क गाजवू नका. आपण किती हुशार असलात तरी आपल्याला माणसांसाठी कसे वागावे हे जर माहीत नसेल तर आपल्या हुशारीचा काहीच उपयोग नाही. समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ती अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते
तो खरा सुखी होतो. दुसऱ्यांचं हिसकावून खाणाऱ्यांचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही. आणि आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा संकट येतं तेव्हा ती आपल्यासाठी एक संधी असते. तर जीवनात संकटांच्या क्षणांचे फार महत्त्व असते. संकटांचे क्षण फार मोलाचे असतात. जेव्हा संकटांचा वारा वाहत नाही तेव्हा जीवन चैतन्यहीन बनते. कुठेही कोणताही बदल होत नाही. स्वतःमध्येही परिवर्तन करण्याची इच्छा नसते. परंतु जेव्हा जीवनात स्थिरता, निश्चितता, सुरक्षितता नसते, कुठल्या क्षणी काय होईल याचा अंदाज नसतो, अशा वेळी परिवर्तनाची वेळ सुरू होते. आणि अशाच संकटांच्या क्षणी जीवन परिवर्तनाकरिता स्वतंत्र असते. आणि संकटांच्या घटिका या परिवर्तनाच्या घटिका असतात. अशा घटिका नसतील तर जीवन एक बंदिशाला म्हणून राहते. पूर्वापार चालत आलेल्या रूढी, जुनाट पद्धती, जर्जर मान्यता आपल्या व्यवस्थेला जखडून टाकतात. या विळख्यातून मुक्त होण्याकरिता संकटांच्या क्षणांचा उपयोग करून घ्यावा. संकटांच्या क्षणात स्वामींच्या चरणी रडगाणे गाण्याऐवजी धैर्य जागृत करून संकटाच्या क्षणांना मुक्तीच्या क्षणात परिवर्तन करण्याकरिता समर्थांच्या समर्थ सेवकऱ्यांनी आपले ज्ञान, भक्ती, सेवा पणाला लावावी. आणि सर्वात महत्त्वाचं, सेवकऱ्यांसाठी संकटांची क्षण ही एक संधी असते. स्वामी अशा सेवकऱ्यांची श्रद्धा अतूट राखतात. संकटांच्या क्षणातील सुसंधी सेवकऱ्याला परिवर्तनाची क्रांती घडवून आणण्यास स्वामी महाराजांनी दिलेली ही एक संधीच असते. तर ही अशी एक छोटीशी माहिती होती आजची. तर आपल्या आयुष्यात नामस्मरण किती महत्त्वाचं असतं आणि आपल्याला प्रपंचाची आवड का असावी लागते, त्याच्यासोबतच आपल्या आयुष्याचं सार काय असतं, आपल्या आयुष्यामध्ये का संकट येतात. तर आता तुम्हाला हे सगळं काही समजलं असेल. तर चला, आजचा व्हिडिओ इतकाच होता. अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा नक्की. तर आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.